नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील तामसा ते कांडली गावचा हा रस्ता आहे। या रस्त्यावरील हा पूल आहे। हा पूल जर बघितला तर जवळपास या पुलाचं बांधकाम होऊन 50 ते 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आता त्या पुलाची अवस्था मोडकळीस आलेली आहे आणि त्यामुळं या पुलावरून जड वाहनांची वाहतूक आता बंद झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीतलं जे माल आहे, ऊस असेल, त्याचबरोबर सोयाबीन असेल, आता जी तूर काढणीला आली ते असेल, हरभरा, हे सर्वच्या सर्व जे आहे शेतामध्ये आणि घरामध्ये, तसंच ते माल जे आहे त्यांचा घरामध्ये पडलेला आहे का केवळ या पुलामुळं। आणि दुसरा पर्यायी पूल कुठलाही नसल्यामुळं हे शेतकरी आता या पुलाची दुरुस्ती व्हावी, याची डागडुजी व्हावी अशी मागणी करतात। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आणि दुसरा पर्याय नाही का तुम्हाला? आता या ठिकाणून आम्हाला जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दुसरा रस्ता नाही। या ठिकाणून आता तिकडे आपलं हदगाव रोड म्हणजे जंक्शन रेल्वेला जाण्यासाठी, माल वाहतूक करण्यासाठी एकमेव हेच पूल आहे। आणि हे पूल आज 50 ते 60 वर्ष झालं बांधलेलं आहे आणि आता याची अवस्था दुरावस्था झालेली आहे। मोठे वाहन जात नाहीत, उसाला सुद्धा न्यायला आम्हाला अडचण होत आहे। डागडूग करायचं म्हणण्यापेक्षा हे पूल आम्हाला कंपल्सरी नवीनच बांधून दिला तर आम्ही त्यांचे आभार मानाल, आणि जर नाही बांधून दिला तर याच्या पुढे काहीतरी दुसरा उपाय आम्हाला सोचावा लागेल, एवढं मी सांगू शकतो। नक्कीच हा पूल परत एकदा नवीन बांधावा असं म्हणणं आहे। दादा, तुम्ही काय सांगाल, तुमचं किती ऊस वगैरे? सर, ऊस वगैरे तर काय नाहीये, पण इथं दळणवळणाचं साधन एकमेव कांडली रोडला जोडण्यासाठी एकमेव दळणवळणाचं साधन आहे। कारण की हे तालुक्याचा एक आपल्या रेल्वे स्टेशनला जोडण्याचा मुख्य प्रवाह आहे। यामुळे आमचे बसेस येत नाहीत, गाड्या येत नाहीत, आमच्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। येण्या जाण्यासाठी त्यांना खूप त्रास होत आहे, त्यांच्या शिक्षणापासून ते वंचित राहू शकतात अक्षरशः। आता तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधवाच्या बाबतीत चांगला प्रश्न दादानी मांडलेला आहे। शेतकऱ्याच्या बाबतीत इथं दुनियाची गैरसोय होत आहे। हे पूल कोणीच या पुलाकडे बघायला वगैरे कुठंच लक्ष देत नाहीयेत। आपल्या विधानसभा आल्या, लोकसभा आल्या, फक्त आमदार खासदार तेवढंच काम करत आहेत। फक्त एक आश्वासन द्यायचे आणि भरकटून जायचं, एवढंच काम चालू आहे। केवळ आश्वासनं द्यायचं आणि या पुलाचं काम करायचं नाही असं म्हणणं आहे। आणि पुलाचं जेव्हा बांधकाम होत होतं त्याचे साक्षीदार आहेत। बाबा, काय सांगाल, हे पूल कधी झाला आणि आता काय अवस्था आहे? आता अशी अवस्था आहे की या पुलावरून रहदारी तर होऊ शकत नाही, पण येण्या जाण्याकरता छोटं वाहन सुद्धा गेलं तर धोकेबाज झालेलं आहे। आता हे हदगाव ते आपल्या कांडी स्टेशनला जाण्याकरता मोठा मार्ग म्हणजे आम्हाला तेच आहे, रेल्वे स्टेशनला जाणं किंवा किनवट भागात जाणे किंवा आंध्रात जाणारा हेच पूल एक आहे। आणि हे पूल पुष्कळ वेळेस आम्ही पुष्कळदा मागणी केली, पण त्याचा उपयोगच झाला नाही आम्हाला। तरी आता या पुलाची दुरुस्ती व्हावी ही आमची नम्र विनंती। नक्कीच हा पूल जर झाला तर तेलंगणा राज्य आणि महाराष्ट्राला जोडणारा हा अतिमहत्वाचा पूल असून या ठिकाणी लवकरात लवकर बांधकाम व्हावं अशीच या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।